उद्या आहे 26 मे. 26 मे 2014ला माननीय मोदीजींनी शपथ घेतली होती. या गोष्टीला उद्या बरोबर 12 वर्ष पूर्ण होती. म्हणजे साधारणतः एक तप मोदीजींच्या राज्यारोहणाला भारतीय जनता पक्ष आणि NDAच्या सरकारला पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने मी आपल्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि जनतेपर्यंत काही गोष्टी शेअर करू इच्छितो. 26 मे ते 21 जून साधारणतः हा एक मास, एक महिना हा आम्ही तपपूर्ती मास म्हणून भारतीय जनता पक्ष संपूर्ण देशभर हा उत्साहाने साजरा करणार आहे. आता ह्या संपूर्ण मासामध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील दोन्ही जिल्हाध्यक्ष आणि बाकी सगळे कोकणातील जिल्हाध्यक्ष त्यांच्या जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करतील. त्या कार्यक्रमाच्या आयोजनाची रूपरेषा मी सांगतो, पण तत्पूर्वी या 12 वर्षातील जी काही 10 ठळक कामं आहेत जी तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा माझा पहिला प्रयत्न करतो. 2014 ते 2026 अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावरून 4थ्या क्रमांकावरती आणण्याचं मोठं काम मोदी सरकारने केलं. याची मी कॉपी तुम्हाला देणारच आहे, त्यामुळे ती प्रत्यक्ष फक्त ऐकायला हरकत नाही, लिहून घेण्याची गरज नाही. मी कॉपीज आणल्या आहेत, तुम्हाला देतो. 2014ला भारत ही 11वी अर्थव्यवस्था होती आणि 2025ला आपण $4 ट्रिलियन ओलांडून UK, फ्रान्स, जर्मनीला मागे टाकून 4थ्या क्रमांकावर गेलो. GDP 6-7% वर ठेवून ही जगातली 4थ्या क्रमांकावरची अर्थव्यवस्था नेण्यामध्ये मोदी सरकार यशस्वी झाले. क्रमांक 2, जो प्रश्न संविधानापासून आजपर्यंत सुटला नव्हता, 1950 पासून आजपर्यंत सुटला नव्हता, तो म्हणजे काश्मीरमध्ये असलेल्या 370 कलम जे नाईलाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अंतर्भूत करावं लागलं होतं अनेकांची इच्छा नसताना. पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या आग्रहाने ते 370 कलम म्हणजे एका देशातल्या एका राज्यात 2 पंतप्रधान, 2 झेंडे, 2 संविधान हे रद्द करण्याचं काम म्हणजे 370 5 ऑगस्ट 2019ला 370 आणि 35 हे रद्द झालं. हे दुसऱ्या क्रमांकाचं काम. प्रभू रामचंद्राचं 22 जानेवारी 2024ला प्रभू रामचंद्रांचं या मंदिराचं प्राणप्रतिष्ठा झाली. 500 वर्ष खितपत पडलेला प्रश्न मोदी साहेबांनी सोडवला. म्हणजे 370 कलम जवळजवळ 75-80 वर्ष खितपत पडलेला प्रश्न, प्रभू रामचंद्रांचा मंदिराचा पुनर्निर्माणाचा प्रश्न जवळजवळ 500 वर्ष सोडवण्याचं काम त्या ठिकाणी आमच्या मोदी सरकारने केली. आपण डिजिटल इंडियाची जी क्रांती आहे ती आपण बघताच आहे. देशात जगातल्या फास्ट जर डिजिटल क्रांती कुठे झाली असेल तर ती हिंदुस्थानामुळे झाली आणि लाभार्थ्यांपर्यंत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करण्याच्या योजनासुद्धा मोदी सरकारच्या या कार्यकाळात झाला. क्रमांक 5, स्वच्छ भारत मिशन जी घेतली त्यातनं जवळजवळ बघा 12 कोटी गावागावामध्ये शौचालय बांधण्याचं काम केलं. काम छोटं आहे पण त्याचं इम्पॅक्ट मोठं आहे. म्हणजे 12 कोटी गावागावातनं सामान्य माणसांना आणि प्रामुख्याने महिला वर्गाला सन्मान देण्याचं काम, जे उघड्यावर शौचालयाला जातं ते सन्मानाचं काम त्या ठिकाणी केलं. 60 कोटी लोकांनी, मोस्टली महिला आणि गावातल्या मंडळींनी याचा लाभ घेतला. पायाभूत सुविधेमध्ये प्रामुख्याने हायवे, रस्ते जो आता आपण
मुंबई गोवा हायवे जरी आपला 10, 12, 14 वर्ष रखडला असला तरी आता तो 90% पूर्ण झाला. परंतु देशातले मला वाटते दर दिवशी 37 किलोमीटरचा हायवे बांधण्याचं रेकॉर्ड या मोदी सरकारच्या काळात झालेलं आहे. विमानतळांची जी संख्या होती ती 74 होती 2014पर्यंत ती आता 157 विमानतळं म्हणजे जवळजवळ दुप्पट विमानतळं या देशामध्ये गेल्या 12 वर्षात झाली. रेल्वे, वंदे भारत गाड्या, स्थानकांचा कायापालट, जवळजवळ 2300 अशा प्रकारच्या रेल्वेच्या व्यवस्था निर्माण केल्या. क्रमांक 7, एक देश एक कर. 1 जुलै 2017पासून जो GST लागू केला आहे त्या GSTची कर प्रणाली सोपी करण्याचं काम केलं. आज GSTचं कलेक्शन जे आहे त्यामुळे भारत सरकारकडे फार मोठ्या प्रमाणातला कर माध्यमातून निधी जमा करण्याचं काम डिजिटलच्या माध्यमातून आणि त्या माध्यमातून केलं. क्रमांक 8, लोकांचं जे काय वैद्यकीय सुविधा आहेत त्यामध्ये आयुष्यमान भारत जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्य यंत्रणा. आपण यापूर्वी अमेरिकेचं नाव घ्यायचो. आता 22 कोटीपेक्षा जास्त नागरिकांना 5 लाखापर्यंत मोफत उपचार देण्याचं काम केलं. कोविडचा तर काळ आपल्याला माहिती आहे. मोफत नुसती लस भारतातच मोफत दिली नाही तर जगातल्या अनेक देशांना मोफत लस देण्याचं काम केलं. क्रमांक 9, चंद्रयान यान जे आहे अंतराळात झेप घेण्याचं 23 ऑगस्ट 2023ला जवळजवळ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती अशा प्रकारची जी मोहीम केली म्हणजे या क्षेत्रातसुद्धा मोदी सरकारने काम केलं. नारी शक्तीला ताकद देण्यासाठी 3री तलाक रद्द करण्याचा म्हणजे मुस्लिम महिलांनासुद्धा न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं. बेटी बचाव बेटी पढाव असेल, उज्ज्वला योजना असतील, अनेक मी सांगू शकेन, मेक इन इंडिया असेल, PM किसान असेल, या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने केल्या. मी एक 10-12 गोष्टी फक्त तुमच्यासमोर सांगितल्या, त्याची माहिती मी तुम्हाला त्या ठिकाणी देईन. परंतु गेले 12 वर्षामध्ये अनेक कामं ठळकपणे मोदी सरकार करण्यात यशस्वी झालं. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, रस्ते, रेल्वे, विमान वाहतूक, जलवाहतूक याच्यामध्ये फार मोठे रिफॉर्म्स त्या ठिकाणी केले. सामान्य माणसाचा म्हणजे आमच्या सरकारचं अंतिम ध्येय आहे की सरकार हे एक साधन आहे आणि अंतिम माणसाचा त्याच्यापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत गावातल्या शेवटच्या गरीब माणसापर्यंत अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, आरोग्य आणि रोजगार या 6 गोष्टी गावातल्या सामान्य माणसापर्यंत पोचवायचं हा निर्धार आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे तपपूर्तीचा हा 12 वर्षाच्या तपपूर्तीचा कार्यक्रम आजच्या या आपल्या प्रेसच्या माध्यमातून मी माझ्या सगळ्या जिल्हाध्यक्षांना, कार्यमंडल अध्यक्षांना आणि ते बूथ अध्यक्षांपर्यंत आवाहन करणार आहे की विविध कार्यक्रमाने आपण उद्यापासून त्याला सुरुवात करायची आहे आणि जनतेपर्यंत पोचायचं आहे. या सगळ्या गोष्टी जनतेपर्यंत पोचवण्याचा आपण काम करायचं आहे. या तुमच्या माध्यमातून मी त्या माझ्या म्हणजे पक्षाच्या यंत्रणेला पण निर्देशित करतो आणि जनतेला पण आवाहन करतो. या सगळ्या गोष्टीमध्ये आपण सहभागी व्हायला हरकत नाही. आता करायचे कुठले कार्यक्रम आहेत त्याच्या काय काय थोड्या एक झलकीत सांगतो. साधारणतः तुमच्या माध्यमातून जातील कार्यकर्ता. 5 तारखेला म्हणजे जसं उद्यापासून कार्यक्रमांचे मेळावे सुरू होतील, बैठका सुरू होतील, नियोजन सुरू होईल. आपल्या आपल्या भागातले जे बेस्ट काम आपल्याकडे झालेलं आहे ते जनतेपर्यंत नेऊन पोचवायचं आहे. आणि ज्या समस्या अजून शिल्लक आहेत म्हणजे आपण 12 वर्षात पोचलेलो आहे, काही समस्या सुटल्या असतील 10%, 20%, 30%, पण तो अजूनही अनेक समस्या सोडवण्याच्या बाकी राहिलेल्या आहेत. त्यामुळे आपण आता मोर्चा आंदोलन करणारे नेते नाहीत तर आपण लोकांच्या समस्या सोडवणारे नेते आहोत. म्हणून या पुढच्या मासामध्ये अशा अनेक समस्या लोकांपर्यंत जाऊन छोट्या असतील, मोठ्या असतील, मध्यम असतील, या समस्या गोळा करण्याचं कामसुद्धा या 1 महिन्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण करावं असे संपूर्ण देशभर आमच्या पंतप्रधानांचे, आमच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांचे आणि सगळ्या प्रदेश अध्यक्षांचे निर्देश आहेत. प्रमुख काही कार्यक्रम जे वरून दिले आहेत तेवढे फक्त मी वाचून दाखवतो. बाकी त्यांनी आपल्या माध्यमातून जे बेस्ट आपल्याकडे होतील ते मासामध्ये करावं. 5 जूनला पर्यावरण दिन आहे. हा पर्यावरण दिन भारतीय जनता पक्ष अख्ख्या देशभर आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आपल्या मातेला म्हणजे ही पृथ्वी माता जशी आहे, भारत माता तशी आहे
तशा आपल्या आईसाठी एक झाड आपण लावणार आहोत. एक झाड 5 जूनला माझे कार्यकर्ते, जनता आपल्या मातेच्या स्मरणार्थ, जर नसेल तर स्मरणार्थ, असेल तर आदरार्थ, ती त्या दिवशी आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याने एक झाड आपल्या भागामध्ये, आपल्या परसदारामध्ये लावावं, अशा प्रकारचं आपल्या संपूर्ण देशभर अभियान करतोय. आणि या दिवशी जेवढा आपला भूभाग पर्यावरणासाठी चांगला राहील, स्वच्छता मोहीम काय करता येतील का, अशा स्वच्छता मोहीम त्या ठिकाणी आखाव्यात, असे निर्देश 5 जूनचे आहेत. 6 जूनला हिंदू साम्राज्य दिन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकाचा दिन आहे. साम्राज्य या देशात हिंदवी साम्राज्य व्हावं ही श्रीची इच्छा आहे, परमेश्वराची इच्छा आहे. हे छत्रपतींनी या जगाला दाखवून दिलं. महाराज सिंहासनारूढ झाले. या देशाला सुद्धा राजा आहे आणि तो हिंदवी आहे, हिंदू धर्माचा राजा आहे, अधिष्ठाता आहे. देव, देश आणि धर्माचं रक्षण करणारं, रयतेचं रक्षण करणारा राजा आहे. या राजाची शपथ त्या दिवशी सगळ्या कार्यकर्त्यांनी घ्यावी. आपल्या आपल्या भागामध्ये हिंदू साम्राज्य दिनाचे, शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक दिनाचे कार्यक्रम आपल्या आपल्या भागात, कार्यालयात, मंडळात होऊन आपण रयतेचं राज्य चालवण्याची, जसं मोदीजी चालवत आहेत तशा प्रकारचं रयतेचं राज्य हे पुढचे 100-200 वर्ष या देशात राहावं. देव, देश, धर्म आणि रयत यांचं रक्षण करण्याची शपथ घ्यावी, असा कार्यक्रम त्या ठिकाणी करावा. 7 जूनला अन्न सुरक्षा दिन आहे. 8 जूनला महासागर दिन आहे. मी फक्त वाचून दाखवतो, यांनी नोट घेतलेल्या आहेत, त्यांना त्या आणखीन आलेल्या आहेत. 14 जूनला रक्तदाता दिन आहे, नॅशनल फ्लॅग दिवस आहे. 19 जूनला वाचन दिन आहे, पुस्तक वाचन दिन आहे. आणि 21 जूनला योग दिनाने याचा समारोप करायचा आहे. अशा प्रकारचं तुमच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि जनतेपर्यंत माझा हा तपपूर्तीचा आजच्या प्रेसचा मुख्य विषय आपण सगळे पत्रकार मंडळी मनपूर्वक आणि हृदयपूर्वक पोचवाल, अशी मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे. आणखीन 2-3 विषय सांगतो आणि मग आपण इतर काही गोष्टी असतील तर बोलू. मग अशी मी सांगितले समस्या, त्यामुळे त्याच्यामध्ये चिपळूणच्या समस्या पण इन्क्लूड आहेतच, रत्नागिरी जिल्ह्याच्या आहेतच. ज्या उरलेल्या समस्या सोडवणे हे आपलं काम आहे. आणि पुढच्या महिन्याभरात मी या माझ्या प्रामुख्याने रत्नागिरी दोन्ही जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आमदार आपल्या दारी, तुमची समस्या आमची जबाबदारी, आमदार आपल्या दारी, तुमची समस्या आमची जबाबदारी, असं दोन्ही जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून प्रत्येक तालुका कार्यालयामध्ये महिन्यातून किमान 1-2 वेळा अशा प्रकारचं जनतेपर्यंत पोचण्याचं अभियान आम्ही या दोन्ही जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून करणार आहोत. आणि या सगळ्या समस्या गोळा करणं आणि त्याच्यावर सोल्युशन काढणं आमचा असा निश्चय आहे, सतीशराव आणि सगळे पत्रकार मंडळी, की पुढच्या आज 12 वर्षाच्या तपापर्यंत आम्ही आलो. अनेक अडचणी आल्या, खडतर गोष्टी आल्या, मीडियामध्ये अनेक गोष्टी आल्या. मीडियामधनं काही लोकांनी या 12 वर्षाच्या आमच्या कार्यकाळ चांगल्या प्रकारे मोदीजी करत आहेत, महाशक्तीपर्यंत जात आहेत, हे विरोधी पक्षातल्या अनेक लोकांना पचन झालं नाही म्हणा, किंवा त्याचं हजम झालं नाही म्हणा. त्यामुळे देशातल्या तर जनता सोडा, म्हणजे देशातले विरोधक सोडा, पण आता काही विरोधक परदेशात जाऊनसुद्धा मीडियाच्या माध्यमातून अशा गोष्टी करतायत. मी त्यांना पण परमेश्वर चांगली बुद्धी देवो असं सांगेन. कारण आपण मीडियावर बघताय ते काही कॉक्रोच जनता पार्टीने आमकं, मी तो जो काही अभिजित दिपके, मी त्याला पण परमेश्वर त्याला सुबुद्धी देईल. कारण त्याने ज्या पक्षाचं नाव ठेवलं त्या पक्षाच्या सुरुवातीला त्याने आमच्या पक्षाचं नाव भारतीय जनता पक्ष आहे. कदाचित त्याच्यावरती मीम्स करून त्याने ते नाव ठेवलं, पण त्याच्या हे बाळाच्या लक्षात आलं नाही की भारतीय जनता पक्षाला आम्ही भारतीय म्हणजे भारतीय आहोत, भारतातली जनता ह्या पार्टीत आहे असं लिहिलं आहे. आणि त्याच भारताला त्याने कॉक्रोचची उपमा दिलेली आहे. माझी त्याला पण विनंती आहे तुमच्या माध्यमातून, मी काही एवढा मोठा नाही त्याच्यापर्यंत पोचेन की मला माहीत नाही, पण चीफ जस्टिस ऑफ इंडिया इंडियाचे जे चीफ जस्टिस आहेत त्यांनी चुकून याचा उल्लेख केला होता, पण नंतर त्यांनी त्याची माफी मागितली की मी हे जे विधान केलं आहे त्याच्याबद्दल मी माफी मागतो. माझी या मुलाला पण विनंती आहे की जे काही झालं आहे त्याच्याबद्दल तू त्याचं आंदोलन करावं, मीडियाच्या माध्यमातून यावं, विरोधी पक्षाचं काम करावं, याच्या मी मताच्या विरोधात नाही, त्याने ते जरूर करावं. परंतु या भारताला, या भारतीय जनतेला अशा प्रकारे एका चीफ जस्टिसने माफी मागितली असेल
याने पण माफी मागायला पाहिजे की माझ्या जनतेला मी अशा प्रकारे झुरळाची उपमा देणार नाही. आमचा देश अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आम्हाला देशाचं स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे. याच्यासाठी हजारो लोक शहीद झाले आहेत, हजारो लोक हुतात्मा झाले आहेत, हजारो लोक अजूनही सीमेवरती आपल्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार आहेत. अशा या माझ्या जनतेला, माझ्या सगळ्या सैनिकांना, या सगळ्या मंडळींना अशा प्रकारे या भारतीय जनतेला झुरळाची उपमा देणं चुकीचं आहे. त्यामुळे मी त्या बाळाला पण परमेश्वर सद्बुद्धी देवेल अशी प्रार्थना तुमच्या माध्यमातून करतो. आणि आणखीन एक मुद्दा माझ्या त्याच वेळेला संपवतो, कारण तो माझ्यापर्यंत आला, तुम्ही विचारायच्या कदाचित होईल. आपल्याला माहिती आहे की कालच्या झालेल्या नीटच्या एक्झाममध्ये काही मंडळींनी तो पेपर फुटीचा कार्यक्रम केला. माझं सरकार पूर्णपणे हे ज्याने कोणी हा अपराध केला आहे त्याच्या मागे आहेत. अनेक लोकांची धरपकड झालेली आहे, परंतु अशा प्रकारे होऊ नये याची काळजी माझं सरकार घेणार. आणि ज्याने कोणी केलं त्याला कडक शासन आमचं केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि सगळी सरकार केल्याशिवाय राहणार नाही. या 3 गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवू. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.